श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 16 एप्रिलचं जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. तुम्ही कोणते एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पहिला प्रश्न पहा, कोणत्या देशाने अलीकडे अंगारा A5 अंतराळ रॉकेट यशस्वी चाचणी केलेली आहे? तर ही रशियाने केलेली आहे चाचणी, महत्त्वाचा पॉईंट आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण रशियाच्या जे काही घडामोडी आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया, जे काही 2024मध्ये अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहेत. अंगारा A5 अंतराळ रॉकेट यशस्वी चाचणी रशियाने केलेली आहे. त्याचप्रमाणे पहा, भारतीय लष्कराने रशियाकडून एगला मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजेच मॅनपॅड्स विकत घेतलेला आहे. विनय कुमार हे रशियातील भारताचे राजदूत आहेत. व्लादिमीर पुतिन हे सलग 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विश्वविक्रम रशियन अंतराळवीर ओलेग कोनोन्केनोय यांच्या नावावर आहे. त्याचप्रमाणे पहा, ब्रिक्स समिट 2024चे अध्यक्षपद रशियाकडे आहे. त्याचप्रमाणे पहा, भारत रशिया वीज पुरवठ्यासाठी कुडनकुलम या प्लांट करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. जगजित पावडिया यांची एप्रिल 2024मध्ये आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या कोणत्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झालेली आहे? बघा, या ठिकाणी 3ऱ्या कार्यकाळासाठी त्यांची पुन्हा निवड झालेली आहे. कार्यकाळ कधी आहे? मार्च 2025 ते 2030पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीकडील माहितीनुसार पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? तर गोपी थोटाकुरा हे प्रथम भारतीय ठरलेले आहेत. आता हे आंध्र प्रदेश विजयवाडा येथील रहिवासी आहेत. महत्त्वाचा प्रश्न पॉईंट आहे. भारतामध्ये जे काही आता सध्या प्रथम घडामोडी घडलेल्या आहेत त्याबद्दल आपण एकदा थोडक्यात पाहूया. भारतीय टेनिसपटू सुमित नागल हे मॉन्टे कार्लो मास्टर्स स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. त्याचप्रमाणे पहा, G7 WTT फिडर किताब त्यांनी जिंकलेला आहे प्रथमच. सुनील मित्तल ब्रिटन राजाद्वारे नाईटहुड प्राप्त उपाधी मिळवणारे प्रथम भारतीय ठरलेले आहेत. इस्रो अध्यक्ष एस सोमनाथ यांनी कोणत्या वर्षी चंद्रयान 4 मिशनची योजना सांगितलेली आहे? 2040पर्यंत त्यांनी मिशन चंद्रयान 4 सांगितलेलं आहे. आता चंद्रयान 3 बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. सुरू 14 जुलै 2023 रोजी झालेला आहे. सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्ट 2023 रोजी झालेला आहे. खर्च 615 कोटी झालेला आहे. वापरलेले रॉकेट LV-M3 M4 हे रॉकेट वापरलेलं आहे. चंद्राच्या दक्षिणेला सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. चंद्रावर उतरणारा जगातील अमेरिका, रशिया आणि चीन नंतर 4था देश हा भारत ठरलेला आहे. हे सर्व पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. अदानी ग्रीन एनर्जीने अलीकडे जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क कोणत्या राज्यात बांधलेले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. 2024चा अमेरिकन राष्ट्रपती पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे? लोकेश मुनी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. थोडक्यात माहिती पाहूया. जैन आचार्य लोकेश मुनी हे पहिले भारतीय भिक्षू ठरले आहेत ज्यांना सार्वजनिक हितासाठी आणि मानवतेसाठी योगदान दिल्याबद्दल अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. जागतिक व्यापार संघटनेने जाहीर केलेल्या डिजिटल सेवा निर्यात क्रमवारीत भारताचे स्थान काय आहे? तर हे 4थे स्थान आहे भारताचं. आता प्रथम कोण आहे? USA. द्वितीय कोण आहे? UK. 3ऱ्या क्रमांकाला कोण आहे? आयर्लंड. 4थ्या क्रमांकाला भारत आहे. 5व्या क्रमांकाला चीन आहे. यापूर्वी चीन हा 4थ्या क्रमांकाला होता आणि भारत हा 5व्या क्रमांकाला होता, परंतु आता चीन हा 5व्या क्रमांकाला आहे, हे लक्षात ठेवा. नुकतीच CBIचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अनुराग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता CBIबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 1963 रोजी झाली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. संचालक प्रवीण सूद आहेत, हे लक्षात ठेवा. 13 एप्रिल 2024 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 105 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, आजचं करंट अफेअर आपलं पूर्ण झालेलं आहे. टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे, तर ती तुम्ही लिंक जॉईन करून घ्या.